जुन्या जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडातून एकाच कुटुंबातील 5 जणांची तर अन्य एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। ही घटना शुक्रवार दिनांक 29 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारात कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात घडली। तर झालं असं की दोंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रकांत उर्फ चंदू रेवणसिद्धप्पा निराळे, राहुल शिवपुत्र निराळे, समर्थ शिवपुत्र निराळे आणि शब्बीर अबुदास अत्तार अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार निवर्गी येथील तेली कुटुंब आणि गोविंदपूर येथील गुळगी यांच्यात गेल्या 15 वर्षापासून जमिनीचा वाद सुरू होता। तेली कुटुंबातील मागील 15 वर्षापासून या जमिनीवर शेती केली नव्हती आणि नंतर ही जमीन चडचण येथील निराळे कुटुंबाला विकली होती। गुलगी परिसराच्या विरोधानंतरही निराळे परिवाराने ही जमीन खरेदी केली। शुक्रवारी दुपारची शेती स्वच्छता करण्यासाठी निराळे परिवारातील सदस्य शेतात आले होते। यावेळेला पुन्हा दोन्ही गटात वाद सुरू झाला। वाद विकोपाला गेला आणि वादाचे रूपांतर हत्याकांडात झाले। तर या हत्याकांडात निराळे परिवारातील तब्बल 5 जणांची तर मजुरीसाठी आलेल्या एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली। तर यात अरविंद यशवंत कटगे, जेसीबी चालक संदीप माने हे गंभीर जखमी झाले आहेत। या सामूहिक हत्याकांडामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण हे पसरले आहे। तर तुम्हाला मित्रांनो काय वाटतं या घटनेबद्दल कमेंट करा व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।